तर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची आज 195वी जयंती आहे। सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त पुण्यातील समता भूमीमधून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी शिवानी पांढरे हिने। अज्ञानाच्या अंधकारातून प्रत्येक मुलीला शिक्षणाच्या वाटेवर नेणं आणि त्यांना शिक्षण देणं, स्वतः शिक्षणाचे धडे घेतले आणि त्यानंतर प्रत्येक मुलीला शिक्षणाच्या वाटेवर नेलं, अशा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची आज 194वी जयंती आहे। आणि त्यांनी ज्या ठिकाणाहून स्वतः शिक्षण घेतलं आणि शिक्षणाचा पाया रचला ती म्हणजे हीच पुण्यातली समता भूमी। याच समता भूमीमध्ये आज सगळ्या सावित्रीबाईंच्या लेकी आहेत त्या सावित्रीबाईंना अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत आणि या ठिकाणी दिवसभर सावित्रीबाईंना अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी देखील पाहायला मिळणार आहे। स्त्री उद्धारासाठी आपले सर्वस्व वाहून देत महात्मा ज्योतिराव फुले यांनी हाती घेतलेल्या समाजोद्धाराचा वसा आहे तितक्याच पुढे त्यांनी नेला आणि सगळ्याच मुलींना शिक्षणाचा एक मार्ग दाखवला। आणि त्यानंतर आज 2025 मध्ये 1831 मध्ये त्यांचा जन्म झाला आणि त्यानंतर 2025 मध्ये आज सगळ्या माझ्यासारख्या मुली आणि अनेक क्षेत्रात मुली ज्या ठिकाणी काम करताय त्यांच्याकडनं आज सावित्रीबाईंना धन्यवाद म्हणावं तेवढं कमी आहे। मात्र इथून पुढेही शिक्षणाचा वारसा प्रत्येक मुलगी असंच जपणार आहे आणि तसा सगळा सिनेरिओ आहे तर सध्या महाराष्ट्रात नाही, भारतात नाही तर जगभरात दिसतोय। सावित्रीबाईंना आज इथे दिवसभर सावित्रीच्या माई अभिवादन करतील आणि अर्थातच त्यांना धन्यवाद देखील देतील। कॅमेरामन अमोल गवाळेसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।